कोल्हापुरातील संयुक्त जुना बुधवारपेठ सेवाभावी संस्थेच्या वतीनं दरवर्षी पारंपरिक शिवजयंती उत्सव साजरा केला जातो। यंदा गुरुवारी 9 मे रोजी होणाऱ्या पारंपरिक शिवजयंतीनिमित्त या संस्थेच्या वतीनं शिवसप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती उत्सव कमिटीचे अध्यक्ष दीपक देसाई आणि कार्यकारिणी अध्यक्ष नागेश घोरपडे यांनी दिली। या सप्ताहामध्ये बुधवार पेठेतील 6 तालीम संस्था आणि 80 मंडळं सहभागी होणार आहेत। रविवारी 5 मे रोजी सायंकाळी शिवमूर्ती प्रतिष्ठापना सोहळा होणार आहे। सोमवारी 6 मे रोजी सायंकाळी अलंकार कला अकादमी फाउंडेशन संचलित रसिक रंजन प्रस्तुत महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा हा गीत आणि नृत्याविष्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। मंगळवारी 7 मे रोजी सायंकाळी सोंगी भजनाचा कार्यक्रम होईल। बुधवारी 8 मे रोजी सायंकाळी भव्य शिवमय मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे। त्यानंतर कोल्हापुरातील शिवशाहीर कृष्णात पाटील यांचा हा इतिहास महाराष्ट्राचा हा शाहिरी पोवाडा होणार आहे। गुरुवारी 9 मे रोजी सकाळी 10:10 शिवजन्मकाळ सोहळा होणार असून सायंकाळी पन्हाळा तालुक्यातील वाघवे इथली कुमारी समीक्षा माने हिचं शिवचरित्रावर व्याख्यान होईल। त्यानंतर लहान मुलांसाठी शिवकालीन पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। शुक्रवारी 10 मे रोजी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची लवाजम्यासह मिरवणूक शहरातून काढली जाणार आहे। पत्रकार बैठकीला संदीप राणे, ऋषिकेश भांदिगरे, सुशील भांदिगरे, अक्षय घाटगे, दिगंबर फराकटे, महावीर पवार, अतुल कैपशेरी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।